आज आपण कोरडा झुणका बनवणार आहोत, तेही कांद्याशिवाय, कांदा न वापरता। चला तर पाहूया चटपटीत अशी रेसिपी। 2 चमचे तेल टाकले, त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी आणि बारीक कापून लसूण घेतलाय। लसूण कापल्यामुळे त्याची छान चव येते। थोडासा कढीपत्ता आणि हिरवी मिरची छान परतून घ्यायची आहे। हिरवी मिरची परतल्यानंतर आपण पत्ता गोबी पातळ कापून टाकायची आहे। मी पातळ कापून स्वच्छ धुवून घेतली। धुवून कोरडी करून घ्या, म्हणजे पाणी नाही सुटणार त्याला फारसं। हे पहा, या प्रकारे त्याला छान शिजून घ्यायची आहे आणि आपल्याला तेलातच परतून घ्यायची आहे। पूर्ण तेलामध्ये शिजूपर्यंत परतत ठेवायची आहे। हे पहा, एक 5 ते 7 मिनिटं मी झाकून ठेवले। आता त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला ॲड करू। लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिठाला जे पाणी सुटेल त्याच्यामध्ये गोबी पूर्णपणे शिजून जाईल। हे पहा, या प्रकारे गोबी तेलामध्ये छान फ्राय करायची आहे, म्हणजे गोबीचं टेस्ट अगदी कांद्यासारखा लागतो आणि आपलं पिठलं खूप छान टेस्टी लागेल। हे पहा, या प्रकारे आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही जितकं छान फ्राय कराल तितकी छान टेस्ट येईल पिठल्याला। हे पहा, पूर्ण अर्धी झाली आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया। आता पाणी टाकल्यानंतर जेव्हा पाणी गरम होईल, पाण्याला उकळी येईल, तेव्हा थोडंसं बेसन टाकून घ्यायचं आहे। आपण बेसन थोडं थोडं करत टाकायचं आहे, एकदम बेसन नका टाकू। भाजीचा अंदाजा घेऊन बेसन टाका। एक अर्धी वाटी बेसन लागेल साधारण। पहा, पूर्ण तेलामध्ये आपण बेसन फ्राय करायचं आहे। आपण कांद्याचा झुणका नेहमी बनवतो, पण त्याच्यापेक्षा पत्तागोबीचा झुणका बनवून बघा, खूप टेस्टी लागतो। आता हलकं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि तेल वरून टाकले। तेलामुळे झुणका सॉफ्ट होईल आणि आपल्याला कोरडा नाही लागणार। आता एक 4-5 मिनिटानंतर छान परतून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून गार्निशिंग करा। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भाजी तयार आहे। थँक्यू।